वळत पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रावर सध्या 9,32,000 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं राऊतांनी म्हटलंय। राऊतांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्यामुळे त्यांना कर्जाची माहिती नाहीये असं यावर शिरसाटांनी म्हटलंय। तर कोणत्या काळात किती कर्ज काढलं याची आकडेवारी आमच्याकडून घ्या असाही सल्ला शिरसाटांनी राऊतांना दिलाय। बाजारी महाराष्ट्राची तिजोरी ह्या लोकांनी महिलांची मतं विकत घेण्यासाठी वापरली। खरं म्हणजे जाहीरनाम्यात त्यांच्या ज्या दोन प्रमुख घोषणा आहेत, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी, त्या त्यांच्या घोषणा आहेतच। त्याचं तुम्ही काय करणार आहात हे उत्तर या राज्याच्या जनतेला मिळायला हवं। संजय राऊतला प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्यामुळे कोणतं कर्ज कोणत्या साली घेतलं याची माहिती त्यांच्याकडे नाहीये। हे 9,32,000 कोटीचं कर्ज केव्हापासूनचं हे एकदा त्यांनी तपासून पाहिलं पाहिजे। आरोप करताना कोणत्या काळामध्ये किती कर्ज काढले याची आकडेवारी जर पाहिजे असेल तर त्यांनी निश्चित आमच्याकडून घ्यावी, परंतु बेछूट आरोप करणं हाच त्यांचा स्थायी स्वभाव झाल्यामुळं ते असे आरोप करत असतात आणि त्याचा आम्ही दखल सुद्धा घेत नाही।